देणारा असं हे संगीत कालपासून आपण श्रवण सुख अनुभवतो आहोत। आजचा दुसरा दिवस आहे। खरं तर हे दिवस ही वेळ संपू नये असंच वाटतंय, असाच माहोल आहे। सगळे संगीतमय झाल्यासारखे दिसत आहे, कारण गाणाराही गातो आणि ऐकणाराही गातो असं सगळं अद्वैत निर्माण झाल्यासारखं वाटतंय। क्लासिकल संगीतासाठी खास म्हणून जो हा महोत्सव आयोजित केलेला होता त्याकडे आता आपण बोलूया। पहिल्यांदा येत आहेत गणेश सावंत यांच्या पखावज वादनाने सुरुवात करणार आहोत। गणेशजी, अगदी सुरुवातीलाच प्रश्न विचारते, कारण हा कार्यक्रम सगळा रेकॉर्ड होतोय, मध्ये माझं बोलणं नको म्हणून तुमच्याविषयीची अगदी थोडक्यात माहिती आणि तुमच्या गुरूंचं नाव, पखावजच का वाजवावा असा वाटला, असं अनेक वाद्य असतात पण याची निवड अगदी मी जस्ट सांगते म्हणजे मी तिथे बसते, आणि नेमकं याच्यातलं काय भावतं, काय तुम्हाला आवडतं याच्यामधलं म्हणून तुम्हाला हे वाजवावं असं वाटतं वाद्य, आणि मग तुमच्या वादनाला सुरुवात होईल। सगळे जेवढी मंडळी आलेली आहेत कलावंत, आज या ठिकाणी पंडित गिरिराज फाउंडेशन यांच्या वतीने 2 DVDचं प्रकाशन होणार आहे। पंडित गिरिराज यांच्या सतारींच्या ज्या 2 DVDs आहेत त्यांचं प्रकाशन होणार आहे। या कार्यक्रमानंतर म्हणजे गणेश सावंत यांच्यानंतर या सीडीचं प्रकाशन होईल, आणि त्यासाठी मुंबई दूरदर्शनच्या जॉईंट डायरेक्टर कमलताई वानखेडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत। कमलताईंचे मी स्वागत करते। आवर्जून आज त्या या कार्यक्रमाला मुद्दामून आलेल्या आहेत, कारण सध्या दूरदर्शनचा हिरकणी महोत्सव आणि त्या अनुषंगाने होणारे सगळी धावपळ, आज स्त्रीकडे किती ऊर्जा आहे, किती शक्ती आहे याची परीक्षा पाहणारेच हे सगळे दिवस असतात, पण ते सगळं तडीला नेण्याची ताकद कुणीतरी शक्ती एक देत असते। मला असं वाटतं कमलताईंनाही ती शक्ती मिळालेली आहे, त्या आज मुद्दामून वेळ काढून इथे आलेल्या आहेत। त्यांचंही आपण स्वागत करूया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया। मी माझे वडील भजन करतात, तर माझ्या वडिलांनी मला पखवाज भजनात साथ संगत करण्यासाठी मला सुरुवातीला मी जेव्हा 6वीत होतो तेव्हा मी सुरुवात केली। तेव्हा माझी अशी कल्पना नव्हती की मी पुढे सोलो वाजवीन का काय करीन, फक्त डान्स वाजवीन। तर त्यानंतर थोडं शिक्षण सुरू झालं। भजनी शिक्षण मी ज्ञानेश्वर सावंत यांच्याकडे शिकलो। त्यानंतर पंडित भवानी शंकर यांच्याकडे मी 7-8 वर्ष शिकतो आहे, आणि आज 2-3 वर्ष पंडित सुरेश तळवळकर यांच्याकडे शिक्षण चालू आहे। मी आज झपतार वाजवण्याचा प्रयत्न करणार आहे 10-11। माझ्याबरोबर साथ संगतीला आहे श्री अजित गोसावी।
बहुत अच्छे गाने थे।